नमस्कार मंडळी, हास्य हे आपल्या जीवनातील सर्वात मोठं टॉनिक आहे. आज आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तीबद्दल ज्याने आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने हजारो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. त्याचं नाव आहे आकाश भापकर, ज्याला आपण प्रेमाने सर्किट नाना म्हणून ओळखतो. सर्किट नाना म्हणजे फक्त एक कॉमेडी पात्र नाही, तर तो आहे एक ब्रँड, एक वेगळी ओळख. आज आपण जाणून घेणार आहोत आकाश भापकर यांचा संपूर्ण जीवन प्रवास आणि सध्या सुरू असलेला त्यांचा सर्किट नाना लाईव्ह शो. आकाश भापकर यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच ते हसतमुख, मजेशीर आणि मित्रांमध्ये लोकप्रिय होते. शाळेत असतानाही ते विविध गोष्टींची नक्कल करायचे. छोट्या छोट्या प्रसंगावर विनोदात बोलायचे. लहानपणीच लोकांना हसवायचं हे त्यांचं वैशिष्ट्य ठरलं होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या जीवनाची खरी कसोटी सुरू झाली. काही काळ संघर्षाचे दिवस आले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या मनात एक स्वप्न होतं, लोकांना हसवायचं, आनंद द्यायचा आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची. सोशल मीडियाच्या दुनियेत त्यांनी आपलं पाऊल टाकलं. यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर छोटे छोटे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. नाना नावाचं एक विनोदी पात्र त्यांनी तयार केलं. नाना कधी फिटर बनायचा, कधी गारेगारवाला, कधी किडनॅपर, तर कधी गावातला साधा भोळा माणूस. हे छोटे व्हिडिओ लोकांना फार आवडले. आकाश भापकर वाईन्स या यूट्यूब चॅनलवर लाखो लोक जोडले गेले. हळूहळू सर्किट नाना हे नाव लोकांच्या तोंडी बसलं. लोकप्रियता वाढत गेली आणि सर्किट नाना हा एक ब्रँड बनला. फक्त ऑनलाईनच नाही, तर प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधायचा विचार त्यांनी केला आणि त्यातून जन्म झाला सर्किट नाना लाईव्ह शोचा. या शो मध्ये आकाश भापकर थेट प्रेक्षकांसमोर आपल्या विनोदी शैलीत विविध पात्र साकारून लोकांना खळखळून हसवतात. त्यांच्या संवाद शैलीत साधेपण आहे, पण त्याच वेळी टायमिंग कमाल आहे. प्रेक्षक त्यांच्यासोबत जोडले जातात. त्यांचा हसू, टाळ्यांचा कडकडाट नानाच्या कलेला मिळालेला खरा सन्मान आहे. सर्किट नाना लाईव्ह शो सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे. 27 सप्टेंबर 2025 रोजी पुण्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पद्मावती येथे रात्री 9 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. शो साठी रात्री 8:30 वाजता एंट्री उघडली जाईल आणि प्रेक्षकांना हास्याचा खजिना अनुभवायला मिळेल. या शो मध्ये नाना केवळ आपली जुनी पात्र नाही, तर नवनवीन प्रयोगही सादर करतात. प्रेक्षकांना थेट संवाद साधता येतो, त्यामुळे प्रत्येक शो हा वेगळा आणि खास ठरतो. आकाश भापकर यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. सध्या लहान व्हिडिओनी सुरुवात केलेला हा कलाकार आज हजारो लोकांना आपल्या हास्याने जोडतो आहे. त्याचा संदेश अगदी सोपा आहे. स्वप्न बघा, मेहनत करा, अपयश आलं तरी खचून जाऊ नका, हसत राहा, लोकांना हसवत राहा, कारण हास्यापेक्षा मोठं दुसरं औषध नाही. हा जीवन मंत्र त्यांनी आपल्या कलेतून लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. आज आपण पाहिला आकाश भापकर उर्फ सर्किट नाना यांचा जीवन प्रवास. लहानपणापासून सोशल मीडियावरचा प्रवास, लोकप्रियता आणि आजच्या लाईव्ह शो पर्यंतची त्यांची कहाणी. त्यांचा हा प्रवास अजूनही चालू आहे. नवीन पात्र, नवीन शो आणि अजून खूप हास्य ते आपल्यापर्यंत घेऊन येणार आहेत. मित्रांनो, चला आपण सगळ्यांनी मिळून त्यांना शुभेच्छा देऊया. सर्किट नाना हास्याचा राजा, आपल्या हृदयातला खरा कलाकार. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून तुम्हाला कोणाचा व्हिडिओ बघायचा आहे ते आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.